एल निनो आणि ला निना आणि इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह निगेटिव्ह मॅप. वाऱ्याच्या दिशा आणि किती हेक्टोपास्कल हवेचा दाब मॅप. या ॲनिमेशनमध्ये साधारणपणे 31 मार्च पासून पुढील 17 दिवसापर्यंत वातावरण कसे असेल. जेव्हा महाराष्ट्रावर कलर ॲनिमेशन येईल तेव्हा समजायचं की ढगाळ वातावरण आहे. बघा 3 एप्रिलला फारच खराब वातावरण असून दक्षिणेकडील भागात पावसाचे चान्सेस आहे. 1 ते 4 एप्रिल महाराष्ट्रामध्ये पावसाचे चान्सेस आहे. 5 एप्रिल ते 11 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. त्या काळात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. बघा मॅप. सकाळी जरी SMS दिला तर हे एक ॲनिमेटेड मॅप आहे. या ॲनिमेटेड मॅपमध्ये मला महाराष्ट्रावरती ढगाळ परिस्थिती ही 9-10 तारखेपर्यंत दिसते बघा. 10 तारखेनंतर बराचसा महाराष्ट्रातील वातावरण हे साफ होतं. पण साधारणपणे 1 तारखेपासून म्हणजे उद्यापासून ते 4 तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये पावसाच्या या ॲक्टिव्हिटी राहणार आहेत. त्यानंतर 11 तारखेपासून वातावरण बरंचसं स्वच्छ होईल. परंतु भारताच्या पूर्वेकडील भागामध्ये वातावरण मात्र हे ढगाळच राहणार आहे. तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 एप्रिल ते 4 एप्रिल ते 5 एप्रिलपर्यंत वेगवेगळ्या भागामध्ये पावसाचे चान्सेस आहे. धन्यवाद.